हा बरं द्या तुम्ही सांगा ना. संजय बिहार विधान परिषदेचे सभापती श्री देवेंद्रजी ठाकूर या सदिच्छा भेटीसाठी मातृश्रीवरती आले. उद्योगींना ते भेटले. अनेक विषयांवर चर्चा झाली असं आपण म्हणू शकतो. पण त्या चर्चा काय आहे त्या बंद दाराआडच अराजकीय चर्चा. जरी बिहार हे राजकारणाचं सध्या महत्वाचं केंद्रबिंदू झाला असला तरी चर्चा अराजकीय आहे. ठाकूर साहेब हे जरी बिहारचे सभापती असले विधान परिषदेत तरी त्यांचं एक महाराष्ट्राशी नातं आहे. त्यांचं शिक्षण त्यांचं बालपण सगळं महाराष्ट्राला मुंबई नाशिक पुण्या भागात. मी माननीय उद्योजकांना विनंती करतो की त्यांचा आपण पुष्पगुच्छेतून स्वागत. येत रहा. बस आपण बसून बोला उद्धवजी आहेत बसून बोला. एक काम सभी पत्रकार मित्रों को नमस्कार है. मैं देवेश चंद्र ठाकुर, सदस्य बिहार विधान परिषद पिछले 21 साल से और वर्तमान में सभापति हूं बिहार विधान परिषद का. मेरी शिक्षा महाराष्ट्र में हुई है और मैं समझता हूं आप सभी लोग मराठी समझते होंगे यहाँ पे, इसलिए मैंने मराठी में ही बात करूं तो अगर आपको इतराज नाही हो तो. मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला एक सदिच्छा भेटासाठी इथे आलो होतो आणि इथे आमचे जुने मित्र संजय राऊत साहेब, माननीय खासदार अनिल देसाई साहेब, आदित्यजी हे सगळे आम्हाला भेटले. आमदार कपिल पाटील आमचे मित्र आहेत. मी पण तिकडे पदवीधर मतदारसंघातूनच आहे. 21 वर्षापासून तिथे आहे, जिंकतोय. मुझफ्फरपूर तिरहुत निर्वाचन क्षेत्र स्नातक क्षेत्र आहे. स्नातक म्हणता आम्ही, पदवीधर तुम्ही पदवीधर म्हणता, आम्ही स्नातक म्हणतो. तर आमच्याकडे स्नातक निर्वाचन क्षेत्र आहे आणि मी माजी मंत्री पण आहे बिहार सरकारमध्ये. शिक्षण माझं महाराष्ट्रात झालं, मी तुम्हाला सांगितलं. तर मी फक्त सदिच्छा भेटासाठी इथे आलो होतो. परवा इथे मुंबईत आलो आहे आणि साहेबांना भेटायला आलो होते. बाकी सगळं जे काय बोलायचं असतील ते माननीय उद्धव ठाकरे साहेबच बोलतील. मी आपली रजा घेतो. मी बोलतो ना, आपण येत राहा. टेबल पर टेबल असून बोला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पदाचा त्याग करत निवृत्ती घोषित केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये परिणाम होईल का? बघा, मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं हे करण्याचा त्यांच्या अध्यक्षाला अधिकार असतो. अजूनही तिथे निर्णयात कोणी आलेलं नाही, त्याच्यामुळे तो निर्णय होऊ द्या. मग काय मला बोलायचं ते बोलेन. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीला कुठे तडा जाईल असं अशी कोणतीही गोष्ट एनसीपीत घडेल असं मला वाटत नाही. उद्धवजी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले, प्रश्न उपस्थित झालेले आहेत. विशेष करून तुमच्या संदर्भात बोलले की तुम्ही मुख्यमंत्री असताना बंदराला फक्त 2 वेळा आलात, हे आम्हाला पटलेलं नाही असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात. आता प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा हा अधिकार असतो.
मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतं की याच्या पलीकडे यावरती मी काय बोलणं योग्य नाही. शिवसेनेच्या दृष्टीनं मुंबई हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. परवाच्या सभेत पण आपण मुंबईचं खच्चीकरण कशा पद्धतीनं केलं जातं त्याचं उदाहरणासहित मांडणी केली होती आणि त्यांच्याच पुस्तकामध्ये मुंबईची वेगळी करायचा काही केंद्र सरकारचा किंवा कुठलाही डाव नाही अशा पद्धतीने मी तूर्त एवढंच बोलेन की माझ्या मतावरती मी ठाम आहे. माझी मतं मी ठामपणे मांडलेली आहे, मी मांडणार आहे. तूर्त कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची मी काळजी घेईन. याला जोडूनच आहे सावरकरांचा जेव्हा विषय निघाला होता तेव्हा नाही, आता तो विषय झाला. घटक पक्षांच्या नाही, भूमिकेला बोला. छेद देणारं नसावं. उद्धवजी, लोकसभा निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत. असं असताना मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष मोदींचा एकजूट- नाही, म्हणजे मी व्यक्तीचा पराभव कधीच करायला मागत नाही, मी वृत्तीचा पराभव करायला मागतो. ठीक आहे. आणि म्हणूनच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सर्व देशातील सर्व पक्षांनीच नव्हे तर जनतेने एकत्र आलं पाहिजे अशी माझी एक धारणा आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे असं अनेकदा म्हटलं जात आहे. तर त्यात त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यात जी विरोधी बघा आता पक्षांची असं आहे एकजूट आहे, की त्यावर किती परिणाम आज सुद्धा बिहारचे सभापती महोदय येऊन गेले. राजकीय काही आमच्यामध्ये चर्चा झाली नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो. कारण त्यांनी जर का त्यांची आणि माझी राजकीय चर्चा झाली असं जर कोणी समजलं तर कालच आपल्या विधानसभेचे अध्यक्ष हे दिल्लीत जाऊन रिजिजूंना भेटलेले आहेत. आता दोन्ही एकाच पक्षाचे आहेत. मुंबईत भेटले मला वाटतं, सॉरी म्हणजे माझं हे नाही, मुंबईमध्ये भेटले आणि बंद दाराआड भेटले. मग आता हे तिकडे गेले असते तरी आणि ते इकडे आले असते तरी जो आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे त्या पार्श्वभूमीवर भेट झाली असं मानू का मी? तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या चर्चा अधिकार कक्षेमध्ये येतात की नाही येत, परंतु दोन्ही पक्षाचे एक चांगले संबंध आहेत हे तर या निमित्ताने आज सुद्धा जाहीर झालेले आहे. नितीशजी आणि माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे, इतरांशी काही वेळेला बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया काय थांबू शकत नाही आता. नाही, पण उद्धवजी, अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी, स्टॅलिन यांनी शरद पवारांशी संवाद साधला. तुमचा काही पवारांशी संवाद झालाय का? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं की प्रामाणिकपणाने पहिलं त्यांची पक्षांतर्गत जी काही घडामोड आहे त्यांना शेवटी अधिकार आहे त्यांच्या मनाप्रमाणे काय करण्याचा. दुसरं कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्यावरती तेवढाच अधिकार आहे. कार्यकर्त्याचा सुद्धा आपल्या नेत्यावरती तेवढाच अधिकार असतो जसा नेत्याचा कार्यकर्त्यावरती असतो. त्याच्यामुळे ते त्यांना मला असं वाटतं ते सगळ्यांच्या हिताचा जो काय असेल तोच निर्णय ते घेतील. त्याच्या आणि दुसरी गोष्ट काय, मी सल्ला कसा देणार त्यांना? नाही, सल्ला संवाद. नाही, परत म्हणजे मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर काय करू? उद्धव साहेब, आपण देखील बरीच वर्ष राजकारणात आहात. शरद पवारांसारख्या एका व्यक्तीनं राष्ट्रीय पदावरून निवृत्त होणं एक महाविकास आघाडी. आता थांबा ना, उद्या 5 वाजेपर्यंत ते काही निकाल घेतात ना, आपण हे करण्यापेक्षा त्यांचं त्यांना चालू. आपण समर्थन देत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातले मराठी नेते हे भाजपचा एक महत्वाचा विषय काढला. खरं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला गेला होता कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून. आता कारण नसताना कर्नाटक निवडणुकीमध्ये मग तो बजरंग दलाच्या निमित्ताने असेल किंवा आणखीन कोणत्याही निमित्ताने असेल, मोदीजी जे म्हणालेत की मतदान करताना बजरंग बली की जय का असं काहीतरी बोलून तुम्ही मतदान करा, तर मग मी म्हणजे आता जर माननीय पंतप्रधान असं बोलले असतील याचा अर्थ निवडणूक कायद्यामध्ये बदल झाला असेल धार्मिक प्रचाराबाबत असं मी मानतो. कारण त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता. ते निवडणूक तर कधी लढले नव्हते, लढणार नव्हतेच, पण त्यांना निवडणूक लढायला पण बंदी केली होती. पण ज्या अर्थी माननीय पंतप्रधान तिथल्या मतदारांना बजरंगबली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील तर मग मी तिथल्या कर्नाटक व्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या मराठी माता भगिनींना सांगतोय की तुमच्यावरती कोणतंही सरकार आलं, कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय. तर तुम्ही सुद्धा मतदान करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून किंवा जय शिवराय बोलून आपल्या मराठी माणसाची एकीकरण जी आहे, एकता जी आहे, अशा या एकजुटीला जपणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा की जेणेकरून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतील. कालच संजय राऊत सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत. तर मी आपल्या माध्यमातून माझ्या तमाम सीमा भागातील कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करतो आहे
की ज्याप्रमाणे मोदीजींनी सांगितले की जय बजरंग बली बोलून मतदान करा, तर तुम्ही पाहिजे जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटू देऊ नका. त्या एकजुटीचा जो एक जी वज्रमुठ आहे ती तिकडे दाखवून द्या. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागात निवडणूक लढवते, पण काँग्रेस आणि भाजप महाराष्ट्रातले नेते जाऊन तिथे एकीकरण समितीच्या विरोधात किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतात. म्हणूनच मी म्हटलं ना की तिथल्या मतदारांनी आता ठरवलं पाहिजे की ज्याप्रमाणे परत सांगतोय मोदीजींनी जय बजरंग बली सांगितलेलं आहे, तसंच जय भवानी जय शिवाजी बोलून मराठी माणसाचं मराठी भाषेचं हितरक्षण करणाऱ्या आपल्या एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच विजयी करा. एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज फडणवीसांना सभेच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवलेले आहेत. चांगलंय. निषेध करताय. हो, बरोबर आहे ना, कारण काही 1-2 वर्षापूर्वीच तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथला हटवला होता. महापालिकेचा भगवा उतरवला होता. जो शिवाजी महाराजांचा भगवा तो उतरवला होता. त्याच्यामुळे जर जय बजरंग बली चांगलेच आहे, पण जय भवानी जय शिवाजी बोलून मराठी दृष्ट्यानं हरवा. मुख्यमंत्री बोलतात. एक सवाल ये है कि जिस तरह से शरद पवार साहब ने जो टाइमिंग हम देख रहे हैं कि लोकसभा और हे विधानसभा का पुतळा चुनाव के तिथला पहले- हटवले आहे ना. हा, लोकसभा और विधानसभा चुनाव के पहले इस तरह का फैसला करना, क्या आपको लगता है कि विपक्ष जो एक साथ आने की कोशिश कर रहा था उसको कहीं ना कहीं एक बड़ा झटका लग सकता मैं है? इस बारे में अभी कुछ कहना नहीं चाहूंगा. और जैसे मैंने पहले कहा कि मेरी ओर से ये जो एकता होने जा रही है उसे कोई ठेस या नुकसान होगा ऐसे मैं कुछ करूंगा नहीं. लेकिन साथ ही साथ ये भी कहूंगा कि अब जितने सारे विपक्ष है, सिर्फ विपक्ष शब्द का अर्थ अलग होता है. देश में तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं आनी चाहिए, ऐसे मानने वाले लोगों का अब इकट्ठा आना शुरू हुआ है. उसको कोई रोक नहीं सकता. आपने जर PM मोदी वाला मुद्दा आपने रखा. बारसूचा विषय देखील महत्वाचा थांब, आधी हे झालं का मग बारसू. जो आपने PM मोदी का मुद्दा रखा, फैसला आने वाला है, जो मुद्दा रखा उद्धव साहब. नहीं एक काउंटर विचारा. मैं पूछ रहा हूँ PM मोदी का जो मुद्दा आपने रखा कि उन्होंने बजरंग बली के नाम का इस्तेमाल वहां पर किया कर्नाटक चुनाव में, क्या आपकी मांग है कि वहाँ के चुनाव आयोग ने प्रधानमंत्री नहीं, सुनिए, बहुत साल पहले की बात मैं बताना चाहता हूँ. उस वक्त माननीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब जी का मतदान करने का अधिकार छीन लिया गया था. ये डेमोक्रेसी में कैसे किया जा सकता है पता नहीं मुझे. क्यों? क्योंकि उन्होंने हिंदुत्व का प्रचार किया था. हिंदुत्व का प्रचार उस वक्त बाला साहब ने किया था तो गुनाह हुआ था और उनका मतदान का अधिकार छीना गया था. अब शायद प्रधानमंत्री जी ने कहा है जय बजरंग बली कहो और मतदान करो, तो शायद उस कानून में कुछ बदलाव आया होगा, मुझे नहीं पता. लेकिन अगर जय बजरंग बली तो हमारा ही है. कर्नाटक चुनाव में बजरंग दल या बजरंग बली का उल्लेख करने की आवश्यकता नहीं थी. जनता की हित की बात होनी चाहिए थी. लेकिन अगर प्रधानमंत्री ऐसे कहते हैं कि जय बजरंग बली कहकर आप मतदान करिए, तो मैं मेरी जितने सारे वहाँ मराठी भाषिक माताएं हैं, भाई हैं, उनको सबको कहता हूं कि आप जय भवानी जय शिवाजी कहकर जो भी आपके ऊपर अत्याचार करने वाले हैं उनको पराभूत करें. ये मुद्दा शुरू हुआ है, कांग्रेस ने ये अपने इसलिए मैंने कहा ना, बजरंग दल पर इसलिए मैंने कहा कि बजरंग दल या बजरंग बली की आवश्यकता नहीं थी. आप चुनाव लड़ते हो तो लोगों की हित की बात करो. ना ही कांग्रेस को आवश्यकता थी बजरंग दल के बारे में बात करने की. और उसके ऊपर प्रधानमंत्री जी ने भी यही कहने की आवश्यकता नहीं थी. बजरंग बली तो बलवान थे ही, अपना बल का क्या, खुद का बल दिखाओ ना. वो चाहे कांग्रेस हो या भाजपा हो, खुद का बल दिखाओ. और उस बल का उपयोग हमारे मराठी भाषियों के ऊपर किया जा रहा है तो उसका हमें पराभव तो करना ही होगा. नहीं, मैं इस बारे में कुछ कहना नहीं चाहूँगा. मुख्यमंत्री आपल्याच नेतृत्वात भरघोस प्रतिसाद वज्रमूठ सभांना येत होता आणि या सगळ्या याच्यानंतर आता का सभा होणार नाहीत अशी देखील एक चर्चा होते. त्याचं जाहीर देखील नाही, सांगतो तुम्हाला. ही गोष्ट खरी आहे की आम्ही सभांचा कार्यक्रम मे एंड काही जून पर्यंत ठरवला होता. त्याच्यामध्ये पुढाकार माझाच होता. परंतु गेल्या 15 दिवसापूर्वी जे घडलं त्याच्यानंतर ह्या सभा घेणं हे थोडंसं एक विचित्र वाटायला लागलं. कारण संध्याकाळची जरी सभा असली तरी दुपारपासून लोक येऊन बसतात. म्हणून आता परवाची माझी 6 तारखेची सभा ही 1 महिना आधी ठरलेली आहे, त्याला मी जातो आहे. मात्र आता आम्ही ह्या सभा पुढच्या
थोडंसं मे महिना थांबून पुन्हा सुरू करायच्या का याचा विचार आम्ही करतो. उधर सर सुप्रीम कोर्ट में आप लोग का मैटर चल रहा है. आपकी बात हुई है शरद पवार जी से? अभी नहीं की. लोकसभा को लेकर कोई बात हुई है शरद पवार जी? नहीं, अभी तो उनके बीच में जो चल रहा है वो होने दो पूरा. उधर सर सुप्रीम कोर्ट में आप लोग का मैटर चल रहा है. आप लोग बहुत कॉन्फिडेंट है कि सुप्रीम कोर्ट का जो ऑर्डर है आप लोग हम न्याय की अपेक्षा कर रहे हैं. कॉन्फिडेंस का मतलब उसी क्या? समय एनसीपी में एक बड़ा घोटाला रहता है, शरद पवार जी रिजाइन कर देते हैं. इन दोनों मुद्दों को देखते हुए लग रहा है कि 2019 का मैटर फिर से दोबारा रिपीट एनसीपी का होगा. मुद्दा सुप्रीम कोर्ट में कहाँ है? हमारा मुद्दा है सर ना. आपका मुद्दा है, लेकिन अगर आपके फेवर में आता है तो ये आपको नहीं लगता कि 2019 में नहीं अजीत देखो, पवार जी ने ये किया तो दोबारा अगर फिर मगर से की हो बात सकता है. अगर मगर की बात क्यों करें हम? रुकिए ना, जो कुछ होगा जो होने जा रहा है. सामनाचा हलगर्जीपणा आणि काँग्रेसची भूमिका ही शरद पवारांकडे संशयाने बघते. कारण का काँग्रेसचे नेते असं म्हणतात की 2 दिवस थांबा, यांच्या गाठी भेटी झालेल्या चित्र स्पष्ट होईल. तर आपल्याला देखील असा संशय वाटतो का की सामनातून भूमिका स्पष्ट झालेली आहे? सामन्याचा अंग्रेजी वाचलाय ना, मग मला कशाला विचारता? बारसू ग्रामस्थांना तर भेटणार 6 तारखेला. हो. त्याच वेळेस बारसू समर्थकांचाही मोर्चा तुम्ही ज्या ठिकाणी सुरू कराल, म्हणजे तुमचं दौरा जिथे सुरू होतं तिथूनच मोर्चा सुरू होतो. तो त्यांचा आणि प्रश्न त्यांनी आहे. असं म्हटलं की हिंमत असेल तर येऊन दाखवा. मला हिंमत बिंमत मी त्यांची बघायला जात नाहीये. मी माझ्या लोकांना भेटायला जातो आहे. कारण एक गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला नाणारमध्ये होणारा प्रकल्प हा रद्द केला गेला त्याच्यानंतर माझ्या ध्यानीमध्ये नव्हतं मी मुख्यमंत्री झालो. आणि साधारणतः तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की दिल्लीवरनं सुद्धा अशा काही एक सूचना यायला लागली की चांगला प्रकल्प आहे, कशाला जाऊ देता. मग आता हे सुद्धा जे तिकडे जे उद्या मोर्ची बिर्ची काढण्यात ज्यांचा पुढाकार आहे असं म्हटलं, त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला की कोकणामध्ये चांगला प्रकल्प. म्हटलं बघा, शेवटी असं आहे की या प्रकल्पाबद्दल विचित्र मतं किंवा त्याच्या विरोधातली मतं ही प्रसिद्ध झालेली आहेत. रिफायनरीमुळे प्रदूषण हे मला महाराष्ट्रामध्ये काही परवडणारं नाही. पण त्याच वेळेला मी जाहीर केलं होतं की जिथे कुठे हा प्रकल्प त्याचं स्वागत होत असेल तर तिथे त्यांनी घेऊन जावा. प्रश्न असा आहे की हे आमचं सरकार यांनी पाडल्यानंतर गेल्या 6-8 महिन्यामध्ये महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प, मग ते वेदांत फॉक्सकॉन असेल आणखीन काही असेल, हे सगळे गुजरातकडे वळवले. म्हणून मी नाणारच्या वेळेला बोललो होतो, तेच माझं मत आजही ठाम आहे की केवळ माझं पत्र आज तुम्ही घेऊन नाचवताय तिकडे, तर माझ्याच काळामध्ये येऊ शकणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे का की महाराष्ट्राकडे राख आणि गुजरातमध्ये रांगोळी असं मी ठरायचं का? आणि मग असं जर असेल तर कोणी कोणाच्या सुपारी घेऊन ह्याला मला विरोध करण्यापेक्षा लोकांची बाजू घेऊन प्रकल्पाला विरोध करा. जर नाही तर मग प्रकल्प एवढा चांगला असेल तर जे मी ठरवलं होतं की लोकांसमोर जाऊन त्या प्रकल्पाचं सादरीकरण करायचं, की जेणेकरून जर का त्यांचे गैरसमज असतील एक तर तुम्ही दूर करा, आणि ते दूर करता येऊ शकत नसेल तर प्रकल्प दूर करा. मग त्याच्यासाठी लाठीमार करून आणि पोलीस बंदोबस्त डोक्यावरती बंदूक टेकून तुम्ही परवानगी घेताय आणि प्रकल्प चांगले सांगताय, याला काय अर्थ आहे? आणि दुसरी गोष्ट उद्या समजा काय करतील ते त्यांचं करू दे. कोणाची बाजू घेऊन येत आहे? कारण तिथल्या जमिनी ज्या आहे त्या सगळ्या उपऱ्यांनी विकत घेतलेल्या आहेत. तुम्ही उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्याविषयी लढायला येत आहे का? माझ्या भूमिपुत्रांसाठी, माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावरती तुम्ही उपऱ्यांचा वरवंटा फिरवत आहात का? कशा काय त्यांनी जमिनी तिकडे घेतल्या? सरकारचं असं म्हणणं आहे की फक्त सध्या तिथे सॉइल टेस्टिंग सुरू आहे, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाहीये ना. टेस्टिंग झाल्यानंतर लोकांशी बोलून आम्ही हो, पण मग हे पोलीस बळ वापरून काय करताय तुम्ही? लोकांसमोर जा ना, जसं मी चाललेलो आहे तसं तुम्ही जा, तुम्ही लोकांमध्ये जा. मला अडवण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला उत्तर द्या. पण तुम्ही आता जसं पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढलं जातं, ही कोणती लोकशाही? आणि म्हणूनच मी जे म्हटलं ना, मी मोदींच्या विरोधात नाही, या हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आहे. नाही, पण उद्धव साहेब, बारसूची जागा तुम्ही सुचवली त्यावेळेस तुमच्यावर म्हणजे आग्रह होता की तुमच्यावर दबाव होता? दबाव विभाव नाही, आग्रह होता. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, कारण मला खोटं बोलता येत नाही. मलाही असं वाटलं की समजा जर का प्रकल्प चांगला असेल आणि तिथल्या जनतेने होकार दिला तर तो प्रकल्प तिकडे येऊ शकतो. आणि मग त्यातल्या त्यात समजा लोकवस्ती कमी असेल, जंगल कमी असेल, अशी जागा जर का, कारण याला किनारपट्टीच लागते, अशी जागा जर का असेल आणि तिकडे सगळ्यांचं चांगलं होत असेल तर मी मध्ये काय यावं? पण आता जसं मला दिसतंय की लोकांच्या मनात शंका आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे आपल्याकडे असं झालेलं आहे की प्रश्न कोणी विचारायचेच नाही.
प्रश्न विचारला का मार ठोक आणि तुरुंगात टाकून दे. मग ते कोणाही बद्दल असो, अडणींबद्दल असो किंवा कोणाही बद्दल असो, प्रश्न विचारला की त्याला नामशेषच करायचा असं नाही चालत. जर त्यांच्या मनात प्रश्न असतील आणि त्यांची जागा आहे ती तिथले भूमिपुत्र आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळालीच पाहिजेत आणि प्रश्न विचारण्याचा त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. उद्धव सर, ये जो किताब शरद पवार जी ने लिखा है उसके बारे में, आपके बारे में भी कई सारी बातें मैंने कहा ना पहले भी कहा. सर, अरे किताब तो मराठी में है ना. सर से हिंदी में जानना चाहिए मैं पहले हिंदी में किताब आने दो, फिर मैं हिंदी में मुख्यमंत्री असे बोलले होते बेळगावच्या चळवळीत मला जेलमध्ये मी गेलो होतो, मात्र आपल्याकडे जी यादी आली होती त्यावेळी त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव नाही. मग नेमके ते कोणत्या जेलमध्ये होते? मला माहित आणि नाही. कोणत्या चळवळीत ते होते? नाही जेलमध्ये गेलो होतो असं म्हणाले असतील असं नाही मला वाटत, की कदाचित तिकडे गेले नसते तर जेलमध्ये जावं लागलं अशी त्यांना भीती वाटली असेल. ठीक आहे चला. आरोप केलेला आहे तुम्ही कोविड हिंदी में